पानचिंचोली आरोग्य केंद्रात सभापती डॉक्टर सुनीताताई वाघमारे यांनी उपलब्ध करून दिला 10 लाखांचा निधी। सभापती यांनी आरोग्य केंद्राची पाहणी करत दर्जेदार कामाच्या दिल्या सूचना। निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील विकास कामांसाठी निलंगा पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर सुनीताताई संतोष वाघमारे यांच्या माध्यमातून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यातून आरोग्य केंद्रातील परिसरात पेपर ब्लॉक व ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली असून रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सभापतींनी पानचिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामाची पाहणी केली व दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या। पानचिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तपदे व विविध मूलभूत सुविधांची दुरावस्था झाल्याने आरोग्य सेवा पुरवण्यात अडथळे येत असल्याचे पानचिंचोली पंचायत समिती गणाच्या सदस्या तथा निलंगा पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर सुनीताताई संतोष वाघमारे यांनी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे विकास कामे करण्याची मागणी केली होती व निलंगा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार तात्काळ दखल घेत 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पेवर ब्लॉक कामाला सुरुवात झाली व केंद्रातील स्वच्छतागृह पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली असून मूलभूत सुविधांच्या कामाची पाहणी निलंगा पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर सुनीताताई वाघमारे यांनी केली। यावेळी निलंगा तालुका आरोग्य अधिकारी प्रदीप कुमार जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर संतोष वाघमारे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास पाटील, रमेश जाधव, नेताजी पाटील, गोपाळ जाधव, सिद्धू काळे, सुनील बेळंबे, महेश जाधव आदींसह पानचिंचोली गावातील नागरिक उपस्थित होते।